नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत. दसरा मेळाव्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे यांनी आज एक बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला शिंदे गटातले सगळे मंत्री, आमदार, नेते, उपनेते आणि युवा सेना पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. दसरा मेळावा नेमका कुठे आणि कसा करायचा यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर करण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना दोघांकडूनही पालिकेकडे अर्ज दिले गेलेले आहेत. दोन्ही गटांकडून हा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळालं नाही तर हा मेळावा BKC इथं घेण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो अशी माहिती मिळते. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, शिंदे गटाची महत्त्वाची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दसरा मेळाव्याबाबतीतल्या निर्णयांना कदाचित फायनलाइज केलं जाईल, अंतिम हे निर्णय केले जातील असं समजतं आहे. उदय, काय सांगता येईल याबद्दल? आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संध्याकाळी 8 वाजता महत्वाची बैठक होत आहे. मुंबईतल्या महिला आर्थिक विकास मंडळाच्या जो सभागृह आहे त्या सभागृहात ही महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सर्व आमदार, सर्व मंत्री, सर्व खासदार, त्याचबरोबर प्रमुख पदाधिकारी जे जिल्हा प्रमुख आणि इतर ते सगळे उपस्थित असणार आहे. येता दसरा मेळावा जो आहे तो कुठे आणि कसा होणार या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि शिक्कामोर्तब देखील होणार आहे की नेमकं हा दसरा मेळावा कुठे घ्यायचा. कारण दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाने देखील अर्ज केलाय, त्याचबरोबर ठाकरे गटाकडून देखील अर्ज करण्यात आलेला आहे. मात्र अजून कोणत्याही गटाला अधिकृत परवानगी जी आहे मुंबई महापालिकेकडनं मिळालेली नाहीये. जर का यदा कदाचित छत्रपती शिवाजी महाराज मैदान उपलब्ध झालं नाही दसरा मेळाव्याला तर दसरा मेळावा कुठे घ्यायचा याबद्दल देखील चर्चा करण्यात आलेली आहे. त्याबद्दल जी माहिती मिळते त्यानुसार वांद्रे कुर्ला संकुलामध्ये देखील दसरा मेळावा नियोजित करण्याचं प्लॅनिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे. जर का छत्रपती शिवाजी महाराज मैदान उपलब्ध झालं नाही तर, आणि जर का वांद्रे कुर्ला संकुलामध्ये परवानगी मिळाली आणि तिथे करायचं ठरलं तर तिथे कशा प्रकारे दसरा मेळावा करायचा, किती लोकांना तिथे आणता येऊ शकेल या संदर्भातलं संपूर्ण नियोजन जे आहे ते आज होणाऱ्या बैठकीमध्ये ठरणार आहे. आज होणाऱ्या बैठकीमध्ये एकूणच सर्व दसरा मेळावा नेमका कुठे आणि कसा करायचा यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. त्यामुळे आज संध्याकाळी शिंदे गटाची जी बैठक होणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे. त्याचबरोबर दुसरीकडे ठाकरे गट देखील मुंबई महापालिकेच्या निर्णयावरती डोळे लावून बसलेले आहेत की बाबा आम्हाला परवानगी द्या. म्हणजे आज दिवसभर बैठकांचं सत्र दिसतं आहे. शिंदे गटातली ही महत्त्वाची बैठक आज पार पडेल. या बैठकीमध्ये दसरा मेळाव्या संदर्भातले जे निर्णय आहेत त्याबद्दल शिक्कामोर्तब केलं जाणार असल्याची शक्यता आहे. उदय, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. यानंतरची बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबादमधल्या जंगी सभेची. नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आणि जहरी शब्दात टीकाही केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची ठाकरेंच्या शिवसेनेनं सुनता केली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाचार घेतलाय. आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे पाईक आहोत आणि महाविकास आघाडीतला 2.5 वर्षांचा वनवास आम्हीच संपवलाय असेही उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. आधी बाळासाहेबांचे विचार बुडवले, मग हिंदुत्व बुडवले, मग बाळासाहेबांच्या विरोधकांशी हात मिळवणी केली. केवळ सत्तेच्या मोहापायी दोन्ही काँग्रेसला जवळ करत या ठिकाणी आपल्या विचारांची सुनता कोणी केली याचं उत्तर महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता आहे. बाळासाहेबांना धोका कोणी दिला, त्यांचे विचार पायदळी कोणी तुडवले हे आधी तुम्ही महाराष्ट्राला सांगा. हे माझं खुलं आव्हान आहे. हे माझ्याबरोबर बसलेले, व्यासपीठावर बसलेले आणि सगळे मिळून 50 लोक पुरून उरले. सत्ताधारी पक्ष एकीकडे, यंत्रणा एकीकडे आणि दुसऱ्या या सत्तेतून जसं भुमरे साहेब म्हणाले की उलट चालतात लोक, विरोधातून सत्तेकडे जातात, परंतु आम्ही सत्तेतून पाय उतार झालो आणि आम्ही विरोधाकडे गेलो. परवा कोणीतरी रोकटोक मध्ये लिहिलं, लाचार शिंदे गट. शिंदे गट म्हणजे साबणाचे बुडबुडे. शिंदे गटाने सुनता करून घेतली आहे. आता टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे उरलं नाही. सकाळी उठल्यावर टीका, दुपारी उठल्यावर टीका, रात्री झोपताना टीका. म्हणजे टीकेचं सकाळ, दुपार, रात्रीचे 3 डोस घेतल्याशिवाय त्यांची मळमळ काही थांबत नाही. मुंबई आपली आहे,
मराठी माणसांची आहे. मुंबई गिळायला शिंदे गट त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी भारतीय जनता पक्ष काम करते असा बिनबुडाचा आरोप करतायत. परंतु मी एकच सांगेन, यांना मुंबईचा एवढा पुळका येतोय तर त्यांनी पुढच्या रोकटोक मध्ये मुंबईतील मराठी माणूस किती उरलाय याची आकडेवारी जाहीर करावी जर हिम्मत असेल तर. गेले अनेक वर्ष मराठी माणसाच्या नावाने मतं मागितली, मग तोच मुंबई मधला मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला, का तो विरार बदलापूर वांगणी इकडे गेला, याचं विश्लेषण पण रोकठोक मधून केलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणमधल्या सभेतून केलेल्या टीकेवर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय. मुख्यमंत्र्यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी करण्यात आल्याचा टोला यावेळेला खैरे यांनी लगावला. तर दुसरीकडे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालणाऱ्यांनीच शेवटी बाळासाहेबांनी घालून दिलेल्या आदेशाला ते सोडून गेल्याची जोरदार टीका खैरेंनी केली आहे. पक्षाशी गद्दारी केल्याच्या मुद्द्यावर सुद्धा खैरे यांनी प्रतिप्रश्न उपस्थित केले. ही सभा जी झाली ती सभेमध्ये त्या ठिकाणी महिलांना 300 रुपये आणि पुरुषांना 500 रुपये असा रेट काढला होता. व आपले नारेगाव त्या ठिकाणी लोक गेले. त्याच्यानंतर मग आपले बाजूला ते चिकलठाण्यातून लोक गेले आणि पैसे देऊन गेले. पैसे घेतल्यानंतर ते बसले. नंतर बाकी ठिकठिकाणी गेले. माझ्या शहरातून सुद्धा बाकी काही वस्ती म्हणून त्यांनी म्हणजे त्यांचा मतदारसंघ सोडून शहरात आपल्या इकडे येत आहे, पण तिथून पण त्यांनी त्या ठिकाणी माणसं गोळा केली. आणि म्हणून ही सभा ही माणसं गोळा केलेल्यांची सभा आहे. आम्ही गद्दार नाही आहे, यांनीच बाळासाहेबांना सोडलं वगैरे वगैरे. आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललो. पण बाळासाहेबांचा विचार तुम्ही घेऊन जर पुढे चालले असेल तर बाळासाहेबांनी काय विचार दिला शेवटच्या सभेमध्ये की माझ्या उद्धवना जपा, माझ्या आदित्यला जपा. मग तो आदेशच दिला ना. मग त्या जपायच्या वेळी तुम्ही त्यांना बदल करता की कोणती नीती तुमची आहे बाळासाहेबांच्या विचाराची नाही आहे. म्हणून अशा पद्धतीने त्यांचं ते भाषण झालं. शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक राड्यामध्ये आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा उडी घेतली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची दादर इथल्या निवासस्थानी भेट घेतली होती. सदा सरवणकर यांच्या निवासस्थानी ही भेट झाली आणि यावेळेला नारायण राणेंनी सदा सरवणकर यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पोलीस चौकशीमध्ये सगळं सत्य समोर येईल, केवळ शिवसेनेच्या आरोपांवर एकतर्फी आरोप करू नयेत असंही त्यांनी स्पष्ट केलंय. दादरला घटना घडली आणि म्हणून त्यांच्याकडे येऊन विचारपूस करण्याच्या एकमेव हेतूने मी आलो. तक्रार दिली ना, पोलीस चौकशी करतील. काम आहे पोलिसांनी चौकशी करायला. फायरिंग झाली तर फायरिंगचं कळते ना, आवाज तरी येतो ना. आणि आता शिवसेनेला तक्रार करण्यापर्यंत काय उरलं नाही. त्या मातोश्रीच्या दुकानात बसून फक्त तक्रारीचंच ह्याचं मार्केटिंग चालू आहे, बाकी काही नाही. हाताने काय होणार नाही. पण असे म्हणा हल्ले बिल्ले करू नका. शेवटी मुंबईत आणि महाराष्ट्रात राहायचं आहे, फिरायचं आहे, परवानगी घ्याव्या लागतील. दादरमध्ये प्रकार घडला, त्या प्रकारासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया नेमकी? त्या प्रकाराच्या संदर्भातली सगळी चौकशी ही आम्ही करणार आहोत आणि निष्पक्ष चौकशी आम्ही करणार आहोत. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे आपण नेहमी सांगतो. आणि खुशाल सत्ताधारी पक्षाचे आमदार जर रिव्हॉल्वर काढून वर गोळीबार करायला लागले तर मग कायदा आणि सुव्यवस्था वर कुणाचं लक्ष आहे? गृहमंत्री काय करतात, मुख्यमंत्री काय करतात, ते उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी काय करतात आणि त्या संदर्भामध्ये पोलिसांनी काय भूमिका घ्यायची? उद्याच्याला सत्ताधारी पक्षाचे आमदार जर ह्या पद्धतीने वागायला लागले तर इशारा देत आहेत की धमक्या देत आहेत? महाराष्ट्राचं राज्याचं सरकार बदललंय, ते धमक्या देणारं सरकार आहे का असं आता मला उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विचारावं असं वाटतंय. आमच्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला रस्त्यावर फिरू देणार नाही. ज्यांचा बॅकग्राऊंड विश्वासघातकी बॅकग्राऊंड आहे ते आम्हाला सांगणार. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. स्थानिकांनी यावर वेळोवेळी आवाजही उठवलाय, परंतु परिस्थिती जैसे थे आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीच इथले खराब रस्ते पाहून आपण हैराण असल्याचं म्हटलंय. कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रातल्या रस्त्यांची अवस्था पाहून अनुराग ठाकूर यांनी लोकप्रतिनिधींच्या बाबतीत थेट नाराजी व्यक्त केली आहे.
ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी राबवण्यात आली तिथं आणि इथं खूप फरक आहे. मला कळलं की जेव्हा ही स्मार्ट सिटी आहे तेव्हा आपण हैराण झालो, असं ठाकूर यांनी म्हटलंय. आपका लोकल फील बड़ी खराब है सड़कों की. कहीं से आओ बाहर से तो स्मार्ट सिटी तो मैं सुन के परेशान हो गया. क्या जहाँ जहाँ स्मार्ट सिटी का कई जगह काम हो, बदलाव बहुत देखने को मिला. इंफ्रा के साथ साथ उन लोगों ने जो हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट का इस्तेमाल किया ब्यूटिफिकेशन में, प्लांटेशन भी की, क्लीननेस ड्राइव, वहाँ के समाज के लोग इकट्ठे हुए, बहुत बड़ा फर्क है. मुझे तो जब आज बताया कि ये स्मार्ट सिटी में, मैं तो थोड़ा झिझक गया. मैंने कहा अच्छा. रत्नागिरीमध्ये रिफायनरीचे विरोधी समितीचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांना झालेल्या मारहाण प्रकरणी रिफायनरी विरोधी संघटनेनं आंदोलन पुकारलेलं होतं. 12 तासांच्या आंदोलनानंतर मंत्री उदय सामंत आणि 3 संशयितांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आलेला आहे. नरेंद्र जोशी यांना न्यायालयाच्या आवारात मारहाण करण्यात आलेली होती. तसंच चिरा डोक्यात मारण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला होता. मारहाण करताना हल्लेखोरांनी आम्ही उदय सामंत यांची माणसं आहोत असं वक्तव्य केलं असल्याचा आरोप सुद्धा नरेंद्र जोशी यांनी केलाय. या मारहाणीचा निषेध म्हणून राजापूर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं. नरेंद्र जोशी आपल्यासोबत आहेत. जोशी साहेब, काय सांगाल? आज आपल्यावर एक हल्ला झाला होता, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम जे माझ्याकडून काय नकळत जे काल वक्तव्य झालं त्याबद्दल मी परत एकदा दिलगिरी व्यक्त करतो. माझा असा उदय सामंतमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. माझा असं कुठलाही उद्देश नव्हता की त्यांचं भावना दुखवायची किंवा त्यांचा हेतू हे करण्याचं. मी परत एकदा त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ती दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आज सकाळी पण मी आज कोर्टाच्या आवारामध्ये होतो. तर कोर्टाच्या आवारामध्ये त्यांच्या गुंडांकडून माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला. माझ्यावरती मला मारण्याचा प्रयत्न केला. दगड चिरे मोठे असतात ते माझ्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने पोलीस संघर्षामध्ये तिथे आले, त्यामुळे मी माझा जीव वाचला. मग आता जे तुम्ही इथे जे आंदोलन केलेलं दिसतं आपल्याला, सगळे लोक तुमच्या बाजून जमा झालेले आहेत आणि आता इथे जवळजवळ 9 तास उलटून गेलेले आहेत. आता याच्या पुढची तुम्ही भूमिका काय घेणार? बघा, आमचं म्हणणं होतं की जोपर्यंत FIR मध्ये त्या उदय सामंतचं नाव उल्लेख केलं आणि आरोपींचं नावही उल्लेख केलंय. याच्यामध्ये स्पष्ट इथे लिहिलेलं आहे की हा हल्ला करण्यामध्ये उदय सामंतचा हात आहे असा आम्हाला संशय आहे म्हणून. तर या FIR मध्ये त्यांचा उल्लेख केला आणि पोलीस DYSP यांनी सांगितलंय की आम्ही याची पोलीस चौकशी करतो म्हणून. आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगण्यावरून की आम्ही उदय सामंतची माणसं आहोत, आमच्या साहेबांना असं बोललं ठार मारून टाकू, घरापर्यंत जाऊन त्यांनी धमकी दिली आम्हाला. मग आता हे तुमचं आंदोलन जे आहे ते आता इथं थांबवणार की पुढे चालूच ठेवणार आहात? हे आम्ही चालूच ठेवणार आहे आंदोलन. जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवणार. कारण आम्ही आजपर्यंत कुठलंही आंदोलन असू दे, काही असू दे, शांततेनेच केलं आहे आणि लोकशाहीच्या मार्गानेच केलं आहे. तर हे होते नरेंद्र जोशी. आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू ठेवणार असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह सचिन सावंत, राजापूर, रत्नागिरी. पुढची बातमी नागपुरातली आहे. नागपूरमध्ये बलात्कार प्रकरणातल्या साक्षीदाराची आरोपीच्या भावाकडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातल्या बेलोना इथं ही घटना घडलेली आहे. केशव मस्के हे एका बलात्काराच्या प्रकरणामध्ये साक्षीदार होते. त्यांनी आपली साक्ष बदलावी यासाठी त्यांच्यावर आरोपीच्या भावाकडून दबाव टाकला जात होता. साक्ष बदलण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार म्हणावा लागेल, काय सांगता येईल? तालुक्यातील बेलोना या गावची ही घटना आहे. काल सायंकाळला साधारण 7 वाजताच्या सुमारामध्ये जे मृतक आहे केशव मस्के हे शेतामधनं परत येत होते, तेव्हा आरोपींनी त्यांना बस स्टॉप जवळ गाठून त्यांच्या डोक्यामध्ये गोळी मारली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये जो आरोपी भारत कांबळे आहे, याचा जो मोठा भाऊ आहे प्रेमदास कांबळे, हा 3 वर्षाआधी एका पोस्को च्या प्रकरणामध्ये त्याच्यावर साक्ष सुरू होती आणि त्याने ती साक्ष बदलावी असा दबाव जो मृतक आहे केशव मस्के यांच्यावर वारंवार टाकला जात होता. मात्र केशव मस्के हे साक्ष बदलायला तयार नव्हते, कारण की एका अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचं ते प्रकरण होतं. त्यामुळे तोच राग मनामध्ये ठेवून आरोपी भरत कांबळे यांनी ही हत्या केल्याचं पुढे आलेलं आहे. महत्वाची गोष्ट की भरत
कांबळे हा मिलिटरीमध्ये आहे आणि मिलिटरीमध्ये सध्या तो सुट्ट्यानिमित्त गावामध्ये आला होता आणि त्याच काळात त्यांनी आता काल सायंकाळला ही हत्या केली। या संदर्भात आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे, पण निश्चित अत्यंत धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल की एखाद्या पोस्कोच्या अत्यंत गंभीर अशा गुन्ह्यासंदर्भात जेव्हा न्यायालयामध्ये खटला चालला असतो आणि तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। रत्नागिरीमध्ये पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सुकांत सावंत यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची ही ब्रेकिंग न्यूज समोर येते। स्वप्नाली यांना जिवंत जाळून त्यांची राख समुद्रात फेकल्याची धक्कादायक माहिती समोर येते। या हत्येप्रकरणी त्यांचे पती आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुकांत उर्फ भाई गजानन सावंत यांच्यासह इतर दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। कौटुंबिक वादातून हा खून केल्याचं समोर आलेलं आहे। या सगळ्या प्रकारानंतर आता राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजली आहे। स्वप्नाली या सुकांत सावंत यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या। या दोघांमध्ये गेले अनेक महिने वाद सुरू होता आणि काही वेळेला त्यांच्यातला वाद पोलीस ठाण्यापर्यंतही जाऊन पोहोचलेला होता आणि या सगळ्याला कंटाळूनच स्वप्नाली सावंत या मुलीसह भाटे इथं भाड्यानं राहत होत्या। गणेशोत्सवासाठी त्या मिर्या इथल्या घरी आल्या, मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याची तक्रार स्वतः सुकांत यांनीच केलेली होती। मात्र आता सुकांत यांनीच पत्नीची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। आर्थिक दुर्बल गट अर्थात EWS साठी शिक्षण संस्थांमधील प्रवेश आणि नोकऱ्यांमधील 10% आरक्षणाची वैधता सुप्रीम कोर्टात ठरणार आहे। सरन्यायाधीश उदय लळित यांच्या नेतृत्वाखालील घटनापीठ या आरक्षणाच्या वैधतेबाबत आजपासून सुप्रीम कोर्टात सलग सुनावणी घेणार आहे। यासंबंधी राज्य सरकारला सुद्धा आपली बाजू मांडण्याची मुभा देण्यात आलेली आहे। 2019 मध्ये केंद्र सरकारनं आर्थिक दुर्बल घटकांसंबंधीचा कायदा मंजूर केलेला होता आणि त्यानुसार 10% सरकारी नोकरीत आरक्षण आणि शिक्षण संस्थांमध्ये देखील आरक्षण देण्यात आलेलं होतं। जवळपास 30 याचिकाकर्त्यांनी या आरक्षणासंदर्भात याचिका दाखल केली। त्यात संविधानाच्या 15व्या आणि 16व्या सुधारणांना आव्हान दिलं गेलेलं आहे। सुप्रीम कोर्टानं घालून दिलेल्या 50% मर्यादेचा सुद्धा यात उल्लेख करण्यात आलाय। प्रामुख्यानं 103व्या कलमातील दुरुस्तीवर युक्तिवाद होणार आहे। पुढची एक ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। बातमी पुण्यातली आहे। पुण्यामध्ये बनावट पनीर जप्त करण्यात आलेला आहे। तब्बल 800 किलो बनावट पनीर जप्त केलं गेलं आहे। पुण्यातल्या वानवडी भागात FDA कडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीनं वानवडी इथल्या बनावट पनीर तयार करणाऱ्या मेसर्स टिपटॉप डेअरी प्रोडक्ट्स या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत हे बनावट पनीर ताब्यात घेतलं गेलेलं आहे। कारवाई करून हा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, बनावट पनीरचा इतका मोठा साठा FDAच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कारवाई करत जप्त केलाय, काय सांगता येईल याबद्दल? सॉरी, खरं तर ही फक्त दाखवण्यासाठीची कारवाई आणखीन वाढली पाहिजे, कारण सणासुदीचा काळ आहे। फक्त दाखवण्यापुरती कारवाई नको FDA करणे या संदर्भात, कारण अनेक ठिकाणी बोगस पद्धतीने असे बनावट पनीर बनवले जातात आणि ते सर्रास बिंदिकपणे मार्केटमध्ये विकले जातात। हे सर्वात धोकादायक आहे। म्हणून असे बनावट पनीर बनवणारे जे कारखाने आहेत ते पकडून ह्या FDA अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ बंदी घातल्यामुळे गेले 2-3 दिवस तक्रार वाढल्यानंतर एक तिकडे वाघोलीला केली, नंतर कात्रज आणि आता ही वानवडीची कारवाई आहे। अशा 3च कारवाई आहेत। ते कारवाई वाढल्या पाहिजे, कारण आता आपल्याला माहिती सणासुदीचा काळ आहे। आता नवरात्र येतंय, गणपती झाले, या काळात लोक पनीरची जास्त खरेदी करतात। त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्यात हानी पोहोचू द्यायची नसेल तर FDAने कारवाई वाढवली पाहिजे। बरं चंद्रकांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया। वर्धा जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यानं नदी नाल्यांना पूर आलेला आहे। वर्ध्यातल्या यशोदा नदीला मोठा पूर आलाय। वर्धा राळेगाव हा जिल्हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। या पावसाळ्यात 7व्यांदा या नदीला पूर आलाय। वणा, यशोदा आणि वर्धा नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। भंडारा जिल्ह्यात सतत कोसळत असलेल्या पावसामुळे गोसेखुर्द धरणामधली पाण्याची आवक वाढलेली आहे आणि त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे
33 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडले गेलेत। या 33 दरवाजांमधनं 3843 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहतीये आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला गेलेला आहे। पारोळा तालुक्यातल्या तामसवाडी इथं असलेल्या बोरी धरण मध्यम प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार आणि सततच्या पावसामुळे धरण 100% भरलं असून पारोळा तालुक्यातल्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न यामुळे मिटलेला आहे। बीड जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। यामुळे धुळे सोलापूर महामार्गावरच्या मांजरसुंबा घाटातील उंच माथ्यावरून पांढऱ्या शुभ्र पाण्याचा धबधबा वाहू लागलेला आहे। या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळणार आहे। चाळीसगावच्या गिरणा धरणाचे 6 वक्रद्वार उघडले गेलेले आहेत। गिरणा नदीपात्रामध्ये धरणातनं विसर्ग सुरू आहे। चाळीसगाव, पाचोरा, भडगाव परिसरातल्या धरणकाठच्या गावांना प्रशासनानं आता सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, सुधागड, रोहा, माणगाव, मुरुड आणि महाडसह सगळ्याच भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आहे। आज सकाळपासूनच पावसाचा जोर काहीसा वाढल्याचं दिसतंय। गुजरातच्या जुनागड भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। गिरनार पर्वत रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे दामोदर कुंड आणि सोंद्रक इथं पूरस्थिती निर्माण झालेली आहे। दर्वेश्वर महादेव मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत, ती म्हणजे अहमदनगर बीड महामार्गावरच्या बीडच्या पाटोदा तालुक्यातल्या महेंद्रवाडीजवळ पहाटेच्या सुमारास खासगी बस उलटून झालेल्या अपघातामध्ये 24 प्रवासी जखमी झालेत। यामध्ये 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय। जखमींवर शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। बस चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात घडलाय। अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ खोळंबलेली होती। आज अंगारकी चतुर्दशी आहे आणि या निमित्तानं आपल्या लाडक्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच दगडूशेठ मंदिरात रांगा लावल्यात। वर्षातून 3 वेळेलाच अंगारकीचा हा योग येत असतो आणि म्हणूनच या शुभ मुहूर्तावर गणेश भक्त आपले नवस फेडतात आणि काही संकल्प देखील करतात। आज इतके वर्ष झाले बाप्पाच्या आशीर्वादाने बुधानी वेफरचा बिझनेस वाढलाय। त्यांची कृपा कायम असते आमच्यावर आणि जेव्हापासून वडिलांनी सुरू केलाय धंदा तेव्हापासून गणपती उत्सव आनंदाने साजरा करतो। बाप्पाची लई मोठी कृपा झाली की कोविड नंतर एवढा आनंद गणेश उत्सव झाला। दगडूशेठ गणपती बाप्पाची कायम आशीर्वाद आणि कृपा दृष्टी असते, म्हणून आपण दरवर्षी गुरुमाऊलींच्या वाढदिवसाला बाप्पाकडे वेफरचे पुढे सगळे भक्तांना वाटप करतो। मंगळवारी जी चतुर्थी येते तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात। ती गणेश पुराणामध्ये कथा आहे, त्यानुसार मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक नावाने ती प्रसिद्ध आहे। बहुत अच्छा लगा पूजा करके, इतने टाइम के बाद दर्शन हुए भगवान के, क्योंकि मेरे पति को नया जॉब मिला, बस वो जॉब मिलने की खुशी में आज भगवान के पास दर्पण करने आए। गणपतीची लहानपणापासून श्रद्धा आहे, त्याच्यामुळे पहिल्यापासून लहानपणापासून धरते अंगारकी। माझ्या बाळाला घेऊन मी पहिल्यांदाच आले, तर बाप्पासाठी काही नाही, म्हणजे सगळं चांगलं होऊ देत हे मागणं मागितलं। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।